10वी 12वीच्या हॉल तिकिटावर आता जात प्रवर्गाचा उल्लेख केला जाणार आहे। राज्य शिक्षण बोर्डाच्या निर्णयामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं। शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर विविध क्षेत्रातून टीका केली जाते। जात प्रवर्गाच्या उल्लेखाचं शिक्षण बोर्डाकडून समर्थन केलं जाते। शिष्यवृत्तीसाठी जात प्रवर्गाचा उल्लेख महत्त्वाचा असल्याचं त्यांचं मत आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेची प्रवेश पत्राबाबत एक मोठी अपडेट आहे। 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं। हॉल तिकिटावर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही। यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। 10वी आणि 12वी हे शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे किंबहुना मैलाचे दगड आहेत। या वयात विद्यार्थ्यांवर सर्वसमावेशक समतामूलक समाज व्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते। मात्र जर याच काळामध्ये शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे, याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे। आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहूयात।